तर नमस्कार मंडळी, आज मी आलोय दत्त जयंती निमित्त पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या उद्धट या गावामध्ये ओम दत्त संस्थानाचा महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. चला तर सगळ्यात आधी आपण दर्शन घेऊ. दर्शन घेऊन झाले इकडे बघतो तर काय, इकडे कांदा बारीक करायला चाललंय, इकडे भात चाललाय आणि इकडे गरमागरम चपात्यांचं नियोजन लावायचं चाललंय आणि इकडे सगळ्या ग्रेव्या तयार झाल्या. चपात्याचा निस्ता ढीग लागत होता. चला तर पाहू आज इथे काय बनवणार आहे. होय, इथं आचारी कोण येतो? तर तुम्ही आज काय बनवणार आहेत आणि काय नाव आहे तुमचं? तर आज इथं किती शिपी आमटी बनवणार आहेत आणि किती लोकांसाठी असणार आहे ते? आणि शिपी आमटीसाठी काय आणि कोणकोणते मसाले वापरणार आहेत तुम्ही? काय बोलताय, एवढ्या लांबून का? हा, 35 वर्षांचा अनुभव आहे. ग्राहक असल्यामुळे तर मंडळी, दळवी बंधू मसाले राशीन हे स्वतः उत्पादक असल्यामुळे ग्राहकांना 20% डिस्काउंट मिळतोय. आता ही काय टाकताय तुम्ही? मोहरी टाकताय का? आता ही आली आपली जिरे, हे आपली आली हळद. दळवी बंधू मसाले राशीन यांची घरगुती हळद. आणि हे काय? त्याच्यानंतर कांदा टाकूया आपण. बरं, आला कांदा. आणि हे काय? पेस्ट केलेली कोथिंबीर, कोथिंबीरची पेस्ट. आणि हे काय? टोमॅटो पेस्ट. टोमॅटो पेस्ट. हे काय आहे? पुदिना. हे आहे पुदिनाची पेस्ट. ही काय आहे? वल्ला नारळ. नारळाची पेस्ट. आणि ही लसूण पेस्ट. लसूण पेस्ट. आता ही आली आपली अद्रकची पेस्ट. आणि दळवी बंधूंच्या शिपी आमची मसाल्याची रेसिपी सुरू झाली. आता हे कोणचा मसाला आहे? दळवी बंधू यांची बॅडगी मिरची पावडर. ही आली दळवी बंधूंची स्पेशल बॅडगी मिरची पावडर. हा कोणचा मसाला आहे? दळवी बंधू यांचा शिपी आमटी मसाला. तर तुम्ही पाहू शकता मंडळी, दळवी बंधू यांचा शिपी आमटी मसाला. आणि हा कोणता मसाला आहे? दळवी बंधू यांचा काळा घरगुती मसाला. दळवी बंधू यांचा काळा घरगुती मसाला. आणि हा कोणता मसाला आहे? कच्चा मसाला दळवी बंधू यांचा. हा कच्चा मसाला. आणि आता तुम्ही बघू शकता ही ग्रेव्ही खतरनाक तयार झाली. आणि हे काय आहे? दळवी बंधू यांचा येसूर. तुम्ही बघू शकता दळवी बंधू यांचा येसूर. आणि हे मोठं मीठ सगळे एकजीव केल्यावर यालं पाणी. आता हे काय टाकताय तुम्ही? डाळ. नेसता सुगंध कस काय? हा. आणि तर चपात्याला काही सुटीच नव्हती. आणि ही दळवी बंधूच्या मसाल्याची शिपी आमटी तयार. आणि मंडळी कस काय तरी खतरनाक नादच खोळा, तोंडाला पाणी सुटले.